हेलो एवरीवन। कैसे हैं सभी लोग? अभी सबके वेकेशन चल रहे होंगे है ना? सगळ्यांच्या आता सुट्ट्या चालल्या असेल. सगळ्यांना आता मोठा प्रश्न पडलाय की आता सुट्ट्यांमध्ये काय करायचं. आता सरने एक व्हिडिओ बनवलाय, थंबनेल बघून कळलं असेल काय की आता व्हॉट टू डू इन वेकेशन. आता सर सुट्ट्यांमध्ये काय अभ्यास करायला लावतात ते का काय? तर पोरांनो एक गोष्ट लक्षात घ्या, सुट्ट्यांमध्ये अभ्यास करायच्या जास्त भानगडीत पडायचं नाही. पण अजून अभ्यासाव्यतिरिक्त आपल्याला अशा भरपूर गोष्टी करायच्या ज्या आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी उपयोगी असणार आहेत. त्या आज तुम्हाला 10 गोष्टी सांगणार आहेत. तर पोरांनो आता मला माहिती सुट्ट्या पडल्यात, मग तुम्ही लोक सगळे काय करणार? मस्तपैकी बॅकपॅक केली असेल, एक्झाम्स झालेत, बॅकपॅक झाली, लगेच मामाच्या गावाला सुटायचं, तिथं जाऊन मस्त एन्जॉय करायचं. 2 महिन्यानंतर डायरेक्ट इथं आपल्या ठिकाणी आपल्या घरी यायचंय, असं तुमच्या डोक्यात प्लॅनिंग असेल. तर पोरांनो मामाच्या गावाला जा, मामाच्या पोरीसोबत खेळा, सगळं करा, मजा करा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मागं बोर्डवर लिहिलेल्या 10 गोष्टी करायला विसरू नका. मागं लिहिलेल्या 10 गोष्टी पोरांनो करायला विसरू नका. ह्या जर 10 गोष्टी या 2 महिन्यामध्ये झाल्या तर आई शपथ सांगतो की पुढचं आयुष्य खूप चांगलं जाणार आहे. पुढचं अकॅडमिक इयर नाही म्हणते मी, पुढचं सगळं आयुष्य तुमचं सुधरून जाईल. तर काय काय ऐकायचंय का? चला बघायचं कुठल्या कुठल्या गोष्टी. तर सगळ्यात पहिल्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? लर्न इंग्लिश. आता आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी आपल्याला ना इंग्लिश भाषा खूप जास्त महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय की आपण इंग्लिश भाषा म्हणजे कुठं पण जा, इंग्लिश येते का? हा पहिला प्रश्न. म्हणजे विचार करा, संभाजी महाराजांना त्या काळी इंग्लिश भाषा येत होती. म्हणजे तेव्हा त्यांना कळलं होतं की इंग्रजी भाषा शिकणं किती महत्वाचं आहे. तर आता आपल्याला इंग्लिश भाषा तर ही ग्लोबल लँग्वेज आहे. ग्लोबल लँग्वेज म्हणजे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, इंग्लिश शिवाय पर्याय नाही. म्हणून ह्या भाषेवर आपला प्रभाव जास्त पाहिजे, आपलं प्रभुत्व जास्त पाहिजे. काय कुठली भाषा नंतर येईल नाही तर माहित नाही, जर्मन फ्रेंच बिन्स ते जाऊ द्या, ते सगळे गेले उडत. अशा जर्मन बिर्मन भाषा शिकण्याच्या भानगडीत पडायचं नाही. त्यापेक्षा सोपे आणि सरळ म्हणजे पोरांनो इंग्लिश भाषा ही आपल्याला आलीच पाहिजे, हे सगळ्यात पहिले डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. एवढं कळलं का? ठीक आहे. म्हणजे आज सुट्ट्यांमध्ये सगळ्यात पहिलं काय करायचं? इंग्लिश शिकायचं. आता मला काय काय पोरं सांगते, सर आम्ही कॉन्व्हेंट शाळेत शिकतो, आम्हाला इंग्लिश येते. अरे काय घंटा तुम्हाला इंग्लिश येत नाही? आम्ही कॉन्व्हेंट शाळेत शिकलो, मला माहिती किती पोरांना इंग्लिश येते, किती पोरांना येत नाही. पण इंग्लिश भाषा सर्वप्रथम छान पद्धतीने शिकून घ्यायची. त्याचे स्पोकन इंग्लिशचे क्लासेस लावा ना, तर काही करा, पण 2 महिन्यामध्ये छान बोलायला शिका. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे पोरांनो एखादी कम्प्युटर लँग्वेज आली पाहिजे. म्हणजे तुम्ही आता बघितलं, जर इंग्रजी भाषा नंतर जर जगामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा आहे तर तो कम्प्युटरचा आहे. म्हणजे आता AI बघतोय आपण, चॅट जीपीटी बघतोय, आता सगळ्यांनी ते गिबली इमेजेस पाहिले असेल. गिबली काय म्हणतात तेच ना? तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी बघा ना, सगळ्यांनी आपापले वेगवेगळे भारी भारी फोटोज बनवले होते, मी पण बनवला होता ते 1-2. तर म्हणजे आपण काय करतोय, कम्प्युटर शिवाय आपल्याला पर्याय नाहीये. म्हणून आपल्याला ते जावा, पायथन, C++ हे जे भाषा आहेत, तुम्ही जर भविष्यामध्ये कम्प्युटरमध्ये कोर्स करणार असाल, त्या 2-3 भाषा 2 महिन्यामध्ये शिकून घ्या. 1-1 महिन्याचे कोर्सेस असतात. जर समजा एवढं मला नाही शिकायचं, की नाही सर एवढं मला नाही शिकायचं, की जावा, पायथन बिथन मला काय पुढे भविष्यात कामी उपयोगी येणार नाहीये. मला मस्तपैकी मेडिकल वगैरे मध्ये करिअर करायचं. तर मग तुम्ही असं करू शकता, MSCIT, एक्सेल, CCC असे छोटे छोटे जे बेसिक कम्प्युटर कोर्स ते तरी करून घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक सांगतो, की सध्या बघा Instagramला खूप जास्त रील्स दिसतात. म्हणजे कुठलाही जर आपण कार्यक्रम पाहायला गेलो, कुठलाही कार्यक्रम जर पाहायचा म्हणला, तर तो कार्यक्रम आपल्या पूर्ण त्याचे फोटोज बघण्यात इंटरेस्ट नसतो. आपल्याला काय पाहिजे, तो पूर्ण कार्यक्रम आपल्याला रील मार्फत दिसला, की जो रील मार्फत जर आपल्याला तो कार्यक्रम दिसला, तर तो आपल्याला बघायला पण छान वाटतो. म्हणून आपण काय करायचं पोरांनो, रीलमध्ये व्हिडिओ एडिटिंग ही आता सध्या कन्सेप्ट खूप जोरात ती आपल्याला आलेली पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता आमच्या इथे क्लासमध्ये हे जे तुम्ही व्हिडिओ बघता, हे जे व्हिडिओ कोण एडिट करतं, हे जे जे थंबनेल बनतात, हे अक्षरशः 10वी-12वी पास झालेले विद्यार्थी आहेत माझ्याकडे. ते काय करतात, 10वी-12वी पास झालेत. मग तरी माझे रील्स ते बनवतात, माझे थंबनेल्स ते बनवतात. मग त्यांनी काय होतं पोरांनो, रील्स आणि थंबनेल्स म्हणून त्यांना मी थोडंफार देतो, 1-2 थोडेफार त्यांना पैसे देतो. म्हणजे त्यांना पॉकेट मनी सुरू झाली. मग म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे तुम्ही जस्ट 10वी पास झालात आणि तुम्हाला पॉकेट मनी पण भेटतीये. बाहेरून तुम्ही पैसे कमवताय, ही खूप मोठी गोष्ट झाली ना. घरच्यांकडून सारखं मागायची गरज लागणार नाही. तुम्हाला तुमचे छोटेफार खर्च करता येतील. म्हणजे हे अशा छोट्या स्किल्स आपल्याला शिकायचे. तर त्यातल्या त्यात व्हिडिओ एडिटिंग हे सगळ्यात भारी स्किल आहे तुम्हाला शिकण्यासारखं. त्यामध्ये भरपूर पैसा आहे. म्हणून ह्या सुट्ट्यांमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिका किंवा कम्प्युटरची कुठली पण एक भाषा शिकून घ्या पोरांनो. तिसरं म्हणजे इम्प्रूव्ह हँडरायटिंग. आता इम्प्रूव्ह हँडरायटिंग म्हणजे सर हे काय आहे, माझी आई आधीच पहिली बोंबलतीची, जरा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. आता शुद्ध लेखनाला बसायचंय. अरे शुद्ध लेखनाला बसायचं म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला? परंतु आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी आपल्याला आपलं हस्ताक्षर जे आहे, आपलं हँडरायटिंग जे आहे, ते आपल्याला छान पद्धतीने सुधारायचं आहे. म्हणजे तुम्ही जर आता 10वीत जाणार असाल किंवा तुम्ही जर 9वीत जाणार असाल आणि आपलं अक्षर खराब आहे,
तर खराब अक्षर असल्यामुळे होतं काय पोरांनो, आपलं पेपर प्रेझेंटेशन खूप बॅड होतं, ज्याने आपल्या मार्क्सवर इम्पॅक्ट पडतात. तर मग ह्या 2 महिन्यामध्ये तुम्ही सुधरू शकता. आता वेळ आहे आपल्याकडे. आणि जर एकदा शाळा कॉलेज चालू झाले की मग तुम्हाला हँडरायटिंगसाठी एक वेगळा वेळ मिळणार नाहीये. जास्त नाही 15 मिनिटं बसायचं, पेन घेऊन आणि काहीतरी लिहित बसायचं मस्त छानपैकी आणि अक्षर सुधारायचं. ही वेळ आत्ता आहे पोरांनो. नंतर जर प्रयत्न केला अक्षर सुधारायचा, तर नंतर अक्षर सुधारले जाणार नाही. हे गोष्ट लक्षात घ्यायचं. कळतंय का? पुढची गोष्ट बघा पोरांनो, पुढचं काय सांगितलंय? रीड ॲट लीस्ट वन बुक. आता रीड ॲट लीस्ट वन बुक म्हणजे काय? सायन्सचं वाचायचंय, मॅथ्सचं वाचायचंय, दुसरं कुठलं वाचायचंय? तर ॲटलीस्ट वन बुक म्हणायचं माझं कारण असं आहे, की अभ्यासाव्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरं कुठलं पुस्तक तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्हाला असं वाटतं ह्या पुस्तकामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे, तर ते एखादं पुस्तक घ्या. म्हणजे एक्झाम्पल सांगू का, आता मला काही दिवस वेळ होता, म्हणून एक भगतसिंगचं पुस्तक आहे, ते मी अख्खं पुस्तक वाचून काढलं. एक 10 दिवसामध्ये तर मस्त 300-400 पानांचं पुस्तक होतं, पण 10 दिवसामध्ये मी अख्खं वाचून काढलं. मला वेळ भरपूर होता. तर आता थोड्या दिवस पूर्वी मी आता अजून एक पुस्तक चालू केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक पुस्तक वाचायला घेतलंय. म्हणजे असं जर कुठलं तुम्हाला पुस्तक माहिती असेल, की अभ्यासाव्यतिरिक्त बरं का, अभ्यासाचं नाही, अभ्यासाचं वर्षभर करायचं, आयुष्यभर करायचं, तो विषय नाही. पण अभ्यासाव्यतिरिक्त जर तुम्हाला कुठलं असं पुस्तक माहिती असेल, की जेणेकरून की हां, हे पुस्तक मध्ये मग थोडंसं मला आवड आहे किंवा ह्या गोष्टीमध्ये मला थोडी आवड आहे, तर ते पुस्तक घ्या. किंवा एखादं इतिहासाचं पुस्तक असेल, इतिहास अकॅडमिक नाही, कुठलंही जुनं हिस्ट्री तुम्हाला माहिती पाहिजे असेल, शिवाजी महाराजांचं पुस्तक माहिती पाहिजे असेल तर ते घ्या. तर असे संभाजी महाराजांचं पुस्तक पाहिजे असेल तर ते घ्या. सध्या छावा चित्रपट खूप डेंजर भारी चाललेला होता. तर तुम्ही ते पुस्तक, जर छावा नावाचं एक पुस्तक सुद्धा आहे, ते पुस्तक, ती कादंबरी तुम्हाला वाचायची असेल तर ती वाचायला घ्या. ऑब्व्हियसली ते संपणार नाही सुट्ट्यांमध्ये, म्हणून सुट्ट्यांमध्ये संपलं असं एखादं छोटं पुस्तक घ्या. पण कुठलं तरी एक पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा. ठीक आहे? आता प्रिपेअर अकॅडमिक फाउंडेशन. आता हे काय प्रिपेअर अकॅडमिक फाउंडेशन? तर सर आले का परत अभ्यासाकडं? आले का अकॅडमिक फाउंडेशनकडे वळले ना? तर आता लक्षात घ्या, हे खूप गरजेचं आहे. आता एक्झाम्पल मी सांगतो, की आता तुम्ही 9वीत आहात किंवा आता तुम्ही 8वीची परीक्षा दिली असेल. एक्झाम्पल घ्या. आता तुम्ही 8वीची परीक्षा दिली असेल आणि तुम्ही आता 9वीत जाणार आहे. 9th स्टँडर्डमध्ये जर तुम्ही जाणार असाल, तर तुम्ही जर आता 9th स्टँडर्डमध्ये जाणार असाल, पण तुम्हाला काय मागचं पुढचं काही येत नाही. है ना? आता आपल्याला माहिती ढकलून पास करतात 9वी पर्यंत. पण आता 9वीत तर पोहोचलात. 9वीत तर जाणार आहे आता. पण 8वी पर्यंत काही येत नाही. मग काय करायचं? भावा, या 2 महिन्यांमध्ये आपल्याला काय करायचंय? मागचं सगळं शिकून काढायचंय. म्हणजे जे बेसिक कन्सेप्ट्स आहे, म्हणजे आम्ही पाहतोय, की पोरं 10वीला तर त्यांना साधं मल्टिप्लिकेशन पण येत नाही. त्यांना साधं सिंपल सायन्स पण माहीत नाही. म्हणजे त्यांना काय विचारलं, की त्यांना काहीच येत नसतं. मग आपण काय करायचंय? जो आपला बेसिक फाउंडेशन कोर्स, जो म्हणजे जे बेसिक फाउंडेशन जे आपलं झालेलं नाहीये, कोविडच्या काळामध्ये जे झालं नाही, 7वी-8वी पर्यंत तुम्ही काहीच शिकले नाही, ढकलून पास झालाय. पण 9वीला आता अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये. मग अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या 9वीत लागणार आहेत, पण 8वी पर्यंत झालेल्या नाहीयेत. त्या प्रिपेअर करायला सुरुवात करा. जेणेकरून जेव्हा तुम्ही 9वीत उडी माराल ना, तर 9वीत तुम्हाला त्रास होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. बघा, हे कुठल्या पोरांसाठी सांगतोय? ही अशी पोरं जी अभ्यासामध्ये वीक आहेत. जे चुकून पास झाले तर 9वी पर्यंत आले. पण चुकून पास होऊन 9वी पर्यंत आले तर 10वी तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, 8वी पर्यंत जे शिकलोय, थोडंफार का असेना, जे महत्वाचं आहे, जे बेसिक कन्सेप्ट, मल्टिप्लिकेशन, टेबल्स वगैरे, ज्या काय सिंपल कन्सेप्ट, ते शिकून घ्या. रोज 1-1.5 तास काढला ना पोरांनो, तरी तुम्हाला खूप फायदेशीर होईल. ते शिकून घ्या. आणि ते शिकून झाल्यानंतर मग 9वीत तुम्हाला त्रास होणार नाही. हे कुठल्या पोरासाठी? जे चुकून पास झालेत. आहे ते, आता आपण पण येतो, टेन्शन नाही. पण अशी पोरं जर समजा जे हुशार आहेत, त्यांना सगळं येतं. मस्तपैकी फर्स्ट रँक काढून 9वीत आलेत. टॉपर्स, त्यांनी काय करायचं? भाऊ, तुम्ही पुढचा अभ्यास करायला घ्यायचा आहे. म्हणजे आता तुम्ही ज्ञानसागर अकॅडमीचं युट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ बघताय. ज्ञानसागर अकॅडमीची तुम्ही जर प्लेलिस्ट खोलली, प्लेलिस्टमध्ये तुम्ही आता 9वीत जाणार असाल, तर 9वीत बघायचा, 9वीचे व्हिडिओज आहेत, सायन्सचे व्हिडिओज, लगेच कॉलेजचा एखादा व्हिडिओ लावून बसायचं. म्हणजे त्यांनी काय होईल, तुम्ही सगळ्यांपेक्षा 2 पावलं पुढे असणार आहेत. म्हणजे जेव्हा शाळा चालू झाली का, शाळा चालू झाली, तुम्हाला ते ऑलरेडी येते मस्तपैकी. मग हवा करून टाकायची क्लासमध्ये. मिसनी प्रश्न विचारला की हातवर करून सगळे आन्सर सांगून टाकायचे. मिस पण फुल फॅन होऊन जाईल तुमची. मग क्लासमध्ये पण हवा, पोरी पण खुश, फुल राडा होऊन जाईल. मग आपण अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. म्हणून आपण घालतो प्रिपेअर अकॅडमिक फाउंडेशन. अकॅडमिक फाउंडेशन म्हणजे काय? मागचं पण प्रिपेअर करायचं ढ पोरांनी, आणि हुशार पोरांनी पुढचं प्रिपेअर करून ठेवायचं. ओके, कळलं भावांनो? ओके, आता नेक्स्ट पुढे बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोरांनो, एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजे आता तुम्हाला सांगायची गरज नाही, की सध्या होतंय काय, सध्या पोरं एक्सरसाइजकडे खूप कमी वळतात आहे. म्हणजे पोरांना एक्सरसाइज करण्याचा विषयच नाही, असं झालेलं आहे. तर ही अंगाला एक सवय लावून घ्यायची, की सकाळी उठून रनिंगला जायचंय. सकाळी उठून थोडाफार व्यायाम करायचा आहे, सूर्यनमस्कार करायचे, योगा करायचं, काहीतरी करायचं. काहीतरी करा, पण करा, शरीराची हालचाल करा. घरी बसून ढेऱ्या सुटू देऊ नका, फक्त एवढं करा.
या वयामध्ये जर अशी ढेऱ्या सुटायला लागल्या तुम्हाला, तुम्ही जर काही पळाले नाही ग्राउंडवर काय नाही, मग ती काय दिसायला ती बॉडी लँग्वेज एवढी घाणेरडी दिसती. तो एक भाग वेगळा झाला. पण त्याच्यामुळे काय होतं पोरांनो, आपला मेंदू पण सुस्त होऊन जातो. शरीर सुस्त झालं तर मेंदू पण सुस्त होतो. ती मेंदू पाळण्याची कॅपॅसिटी कमी होऊन जाते. म्हणून हेच वय आहे की तुम्हाला फिटनेस बनवायची आहे. म्हणून एक्सरसाइज करा. एक्सरसाइज काय म्हणजे जिमला जावा मी असं म्हणत नाहीये. जिम म्हणजे जिम इज नॉट ओनली द एक्सरसाइज. तुम्ही रनिंगला जा. रनिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. ठीक आहे, कळलं तुम्हाला काय करायचं? रनिंगला जायचं. रनिंग एकदम बेस्ट एक्सरसाइज आहे. नाही तर मस्तपैकी शाळेत जाता असं ढेऱ्या असं फुलं जॅटाल सारखं पोट, बटन अशी फाकलेली आहेत, सगळं पोट दिसतंय. हे अशा लफड्यात पडू नका भाऊ. आताची लहान आहात, मस्तपैकी खटाखट फिटनेस पाहिजे, बॉडी बिडी बनवायची, कॉलेजला जायचं ह्याच्यानंतर. कळले का? ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे पोरांनो स्पोर्ट्स आणि एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज. आता बघा, आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर काय करायचं मला सांगतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, नाश्ता करायचा आणि जायचं, जाऊन स्टंप ठोकून टाकायचे. स्टंप ठोकायचे क्रिकेट घ्यायला. स्टंप ठोकायचे क्रिकेट घ्यायला. जे चालू झालं सकाळी 7 वाजता, सकाळी 7 वाजता जे चालू झालं ते रात्री डायरेक्ट जोपर्यंत बॉल दिसत नाही तोपर्यंत खेळायचं. तोपर्यंत खेळायचं. शेवटी शेवटी मग अंधार पडायला येतो, एक मॅच होणार नसते, मग 2-2 वर्षी खेळा. शेवटी शेवटी अंधार होत असतो, अजून आहे, अजून थोडा बॉल दिसतो, एक एक वर्ष खेळा. पण पूर्ण मॅच खेळायचीच. म्हणजे अंधार होईपर्यंत पूर्ण पुरेपूर फायदा घ्यायचा. मग आता आपलं जे जनरेशन, तुमचं जेनझी नावाचं जनरेशन ज्याला आपण म्हणतो, ते काय झाले माहिती का? त्या जेनझी झाल्यांनी काय केले, त्यांना स्पोर्ट्स म्हणला नाही, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज म्हणलं. त्यांना म्हणलं काहीतरी खेळा. खेळा म्हणलं तर काय करणार, पबजी, फ्री फायर, बीजीएमआय, कॅन्डी क्रश असे छपरी गेम्स काढून खेळत बसणार. खेळा, मोबाईल गेम्स खेळा, त्याबद्दल काय वाद नाही. पण फक्त तेच खेळू नका ना. आपल्याला भरपूर मोठं भविष्य आहे, भरपूर मोठं आयुष्य आहे. फक्त बीजीएमआय पबजी वरून खेळून खेळून मला काय अर्थ आहे का, सांगा बरं? म्हणून आपल्याला काय करायचं पोरांनो, आपल्याला काय करायचं, स्पोर्ट्स खेळायचे. असे स्पोर्ट्स, क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा, हॉकी खेळा, जे मैदानी खेळ खेळा. बाहेर जा, त्या आट्यापाट्या खेळा, काय खेळायचं खेळा. उन्हात खेळा, वाढू द्या इम्युनिटी, येऊ दे चक्करून पडू दे चायला, वाढू दे इम्युनिटी पॉवर आपली. आता पूर्व चक्करून नाही पडलं, जरासं डोक्यानं दुखलं की आई घरात बोलू घेते. आमच्या वेळेस चक्करून ग्राउंडवर पडून तिथं शुद्धी द्यायचं, परत बॅटिंग सुरू. अशा पद्धतीने आम्ही खेळलो, मग अशी इम्युनिटी पॉवर वाढते. अशानेच इम्युनिटी पॉवर वाढते, लक्षात घ्या. मग ग्राउंडवर जा, खेळा, स्ट्रॉंग बना. पबजी बीजीएमआय खेळा, त्याला विरोध नाहीये, पण एक लिमिट मध्ये खेळा. अर्धा तास खेळा, 5 तास, एक जास्तीत जास्त 1 तास खेळा, पण लिमिट मध्ये खेळा. ह्या गोष्टी लक्षात घ्या. म्हणून सध्याच्या काळामध्ये स्पोर्ट्सला तुम्ही सगळ्यात जास्त महत्व द्या. आता क्रिकेट सगळ्यांना आवडतं, क्रिकेट सगळे खेळतात, पण आता कुठे खेळतात? ते बॉक्स बॉक्स क्रिकेट नावाचा एक प्रकार तयार झालेला आहे, बॉक्स क्रिकेट. म्हणजे टर्फला जायचं, 1200 रुपये खर्च करून टर्फला जायचं आणि तिथे क्रिकेट खेळायचं. 1 तास खेळायचं. आणि ते 1 तास तो बॉल कुठं जात नाही, काय नाही. तो बॉल परत जाळीला लागतोय, परत आत पडतोय, परत घेऊन यायचा खेळायला. आमच्या काळात बॉल लांब मारला की बॉल आणायला जायचा, परत बॉल घेऊन यायचा. मग गटरात जायचा, गटरातून तो बॉल काढायचा, भिंतीला 10 टप्पे मारायचो, बॉल एकदम प्युअर शुद्ध व्हायचा. मग अशा जनरेशन मधून आम्ही खेळत खेळत इथे आलेलो आहोत. पण ते आता दिसणं खूप काय झालेलं नाहीये. 1200 रुपये काढून टर्फला खेळतात म्हणलं तर डोक्याला जात लावला. आमच्या तर 2 रुपये कोण बॉल आणायला देत नव्हतं. आणि सध्याची बरोबर 1200 रुपये खर्च करून टर्फला जातात. हाईट आहे बाबा, खरंच मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. आता सगळ्यात 8वा पॉईंट, सगळ्यात महत्वाचा म्हणजे लर्न स्विमिंग. म्हणजे बघा, लर्न स्विमिंग एक वेगळा पॉईंट त्याला दिलेला आहे. कारण माझ्या दृष्टिकोनातून किंवा कुठल्याही दृष्टिकोनातून मला म्हणा, की प्रत्येक माणसाला पोहणे हे आलेच पाहिजे. म्हणजे माझ्या दृष्टीने बघा, की मलाही येतं पोहता, पण मी सुद्धा पाण्याला खूप घाबरायचो. पण हळूहळू घाबरून घाबरून काय ना, मी शिकलो, स्विमिंग शिकलो. दुसरं कोणाला वाचवता तर येणार नाही मला. पोहता पोहता मला दुसरा वाचवता येणार नाही कोणाला, पण स्वतःला तर वाचू शकतो, एवढं तर मी केपेबल झालेलो आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाला स्विमिंग म्हणजे पोहणे हे आलेच पाहिजे. तुम्ही जर गावाकडे बघितलं, गावाकडे जर शाळेला सुट्ट्या लागल्या, पोरं विहिरीमध्ये उड्या मारायची. सैराट पिक्चर बघितला असेल, प्रत्येकाला पोहता येते. म्हणजे आयुष्याच्या वाटेवर कुठे ना कुठे अशी वेळ येऊ नये, पण कधी असं वाटायला नको की मला जर पोहता आले असते तर बरं झाले असते. मग कुठे ना कुठेतरी आयुष्यामध्ये स्विमिंग हे तुम्हाला लागणार आहे. म्हणून तुम्ही आयुष्यात स्विमिंग शिकून घ्या. आणि एकदा माणूस पोहायला शिकलं की तो आयुष्यात कधीच विसरत नाही. पहिली गोष्ट, ठीक आहे, ही गोष्ट कळली. स्विमिंग स्विमिंग शिकण्याचा फायदा झाले, पण स्विमिंगमुळे शरीर खूप छान राहते. स्विमिंगमुळे शरीराला, बॉडीला शेप येतो चांगला, फिटनेस वाढते, स्टॅमिना बिल्डअप होतो. म्हणून प्रत्येकाने स्विमिंग पोरांनो केली पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आता शेवटचा पॉईंट, लर्न कुकिंग. काय बोलता राव सर, लर्न कुकिंग? ठीक आहे, पोरींच्या कामं शिकवायला लागले राव सर. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक मानसिकता झालेली आहे की स्वयंपाक करणे हा फक्त पोरींचंच काम आहे, किंवा आयांचंच काम आहे, मावशांचंच काम आहे, बहिणींचंच काम आहे, आपलं काय संबंधित नाही, असं नाही.
बघा, प्रत्येकाला मी चांगलं स्विमिंग तर आलं पाहिजे, पण प्रत्येकाला थोडंफार कुकिंग आलं पाहिजे. मी असं म्हणत नाही एकदम भारी फर्स्ट क्लास दम बिर्याणी बनव, एकदम भारी, एकदम हॉटेलपेक्षा भारी पावभाजी बनवायला शिकायचंय. आपल्याला काय संसार नाही मांडायचंय. लर्न कुकिंग म्हणायचा अर्थ एवढा आहे की जर समजा आई कुठेतरी बाहेर गेली असेल, घरामध्ये कोणी नाहीये, की मग किंवा समजा काही कारणास्तव आपल्याला भूक लागली पण काहीच अवेलेबिलिटी नाही आपल्याकडे, तर आपल्याला आपल्या पोटा पाण्यापुरतं तरी आपल्याला थोडाफार स्वयंपाक बनवता आला पाहिजे. म्हणजे साधी एक खिचडी करता आली पाहिजे, थोडा एक भात लावता आला पाहिजे. थोडंफार गोष्टी या सुट्ट्यांमध्ये शिकून घ्या. नाही तर काय आपली 2 मिनिट में है मैगी, मैगी लाने का, फोड़ने का, 2 मिनिट में बनाएंगे खाने का. ते बी काय पोरांना येत नाही. पण ते मॅगी बनवण्यापेक्षा एक थोडा भात बीत बनवायला शिकले असेल तर मला वाटतं जरा बरं पडेल. म्हणून प्रत्येकाने मला वाटतं कुकिंग ही कला, ह्याला आपण पाककला म्हणतो मराठीमध्ये, ही पाककला प्रत्येकाला पोरांनो आलीच पाहिजे. ठीक आहे. आणि हे झाले 9 पॉईंट. सर तुम्ही 10 पॉईंट 10 पॉईंट करा, 10वा पॉईंट काय? अरे 10वा पॉईंट म्हणजे काय? 10वा पॉईंट म्हणजे काय? मज्जा करायची. सुट्टा आहे ना, मज्जा करायची, फुल जास्त एन्जॉय करायचा, राडा करायचा, दिवसभर घराबाहेर राहायचं, हिंडायचं विंडायचं सगळं करायचं. घरात बसून राहायचं नाही. घरात बसून पबजी घेऊन दिवसभर वेस्ट करायचं नाही. या सगळ्या गोष्टी करा, या सगळ्या गोष्टी. आणि पोरांनो जेव्हा 2 महिन्यानंतर तुम्हाला स्वतःला बघाल ना, 2 महिन्यानंतर, 2 महिने सुट्ट्या झाल्या, आता एप्रिल मेच्या सुट्ट्या जेव्हा संपल्या, 2 महिन्यानंतर तुम्ही जेव्हा स्वतःला पाहाल तर तुमच्यामध्ये एक वेगळीच डेव्हलपमेंट झालेली असेल. नॉट ओनली अकॅडमिक नाही म्हणते मी, एक ओव्हरऑल सामाजिक सामाजिक तुमच्यामध्ये थोडी बांधिलकी होऊन जाईल. तुम्हाला थोडं बघायला गेलं की बाकी सगळ्या बाजू थोडी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होऊन जाईल. तब्येत वाढते तुमची, एक्सरसाइज केल्यामुळे तब्येत वाढते. तुम्ही एखादं स्किल शिकताय, तुम्ही एखादी लँग्वेज शिकताय, तुम्ही हँडरायटिंग इम्प्रूव्ह करताय, तुम्ही एखादं बुक वाचताय, तुम्ही बघा ना एखादं आपलं मागचं फाउंडेशन पुढचं फाउंडेशन प्रिपेअर करताय, पोहायला शिकताय, जेवण बनवायला शिकताय, स्पोर्ट्स शिकताय, एक्सरसाइज करताय आणि इव्हन ऑल तुम्ही मज्जा पण करताय. मग जर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही झाल्यात आणि 2 महिन्यानंतर तुमची क्लास टीचर, तुमचे मित्र जेव्हा तुम्हाला भेटतील तेव्हा एक वेगळाच माणूस त्यांना दिसलेला असेल, एक वेगळाच विद्यार्थी त्यांना दिसलेला असेल, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून ह्या 2 महिन्यामध्ये पुरेपूर मी म्हणतो बघा, ह्याच गोष्टी करा असं नेसेसरी नाहीये. या गोष्टी प्रयत्न करा, ह्या गोष्टी करताय असं नाही ह्या गोष्टीच केल्या तरच माणूस भारी असं नाहीये. अशा गोष्टी करा ज्याने तुम्हाला भविष्यात फायदा होईल. ह्या गोष्टी माझ्यामध्ये हिने सांगितल्या, पण तुम्ही तुमच्या अजून गोष्टी काय ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या गोष्टी काय कमी करा, तर कमी पण करू शकता. पण ह्या गोष्टी ऍटलिस्ट बेसिक सगळ्यांना आले पाहिजे. ठीक आहे पोरांनो, जास्त वेळ घेणार नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, परत व्हिडिओ बघायला वेळ वाया घालू नका, एन्जॉय करा. प्रत्येक ह्यातल्या ऍक्टिव्हिटी आपल्याला आलीच पाहिजेत. भेटूया 2 महिन्यानंतर. कमेंट करून मला सांगा की सर आम्ही ह्या ऍक्टिव्हिटी केल्यात, ह्या ऍक्टिव्हिटी नाही केल्यात. मला कमेंट मध्ये सगळ्यांनी रिप्लाय द्यायचंय, सर आम्ही हे केले ते केले. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये सांगायचं, लाईक करायचं आणि सगळ्या पोरांना आपलं शेअर करायचं पोरांना. ठीक आहे, चला भेटूया 2 महिन्यानंतर. आता सिलेबस चालू करायचा आहे. ठीक आहे, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.